नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला मिल्क पावडरपासून पेढे कसे बनवायचे हे दाखवणार आहे। तर इथे कढईमध्ये आपण एक छोटा चम्मच तूप टाकला आहे आणि त्यामध्ये 100 ग्रॅम एवढी मिल्क पावडर टाकली आहे। तर ही मिल्क पावडर अगदी मध्यम आचेवरती 2-3 मिनिटं भाजून घ्यायची आहे आणि याला सारखं असं ढवळत राहायचं, नाहीतर ही थोडीशी तळाला चिकटायला लागतं। आता मिल्क पावडर भाजली की यामध्ये अर्धा कप एवढं दूध टाकायचं आहे। नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। याचा गोळा तयार होतो। आता यामध्ये गॅस बंद करून आपल्याला पिठी साखर टाकायची आहे। जायफळ किसून टाकायचं। तर पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार पिठी साखर घ्यायची आहे। नंतर वेलची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आणि हा गोळा काढून थंड करून घ्यायचा। हाताला थोडंसं तूप लावायचं, याचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे समान आकाराचे आणि हव्या त्या आकारात तुम्ही याचे पेढे बनवू शकता। आता मी इथे झाऱ्याने याला डिझाईन देत आहे, तुम्ही गोल पेढे असे बनवू शकता बघा। आणि यावरती काजू, बदाम, पिस्ता याचे काप तुम्ही डेकोरेशनसाठी लावू शकता, तर खूप छान लागतात। एकदा जर तुम्ही घरी हे पेढे बनवले तर अजिबात विकत आणणार नाही, अशी मस्त पेढे तयार होतात, झटपट होतात, कमी साहित्यामध्ये। नक्की करून पहा, कसे झाले कमेंट करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। भेटू अशाच छानशा आणि नवीन रेसिपीसह।